तंत्रोक्त रात्री सुप्त। ओम, जी या विश्वाची स्वामिनी, सत्ताधारिणी, विश्वाला धारण करणारी, विश्वाचे पालन व संहार करणारी आणि तेज स्वरूप भगवान विष्णूची अनुपम शक्ती आहे, त्या भगवती निद्रा देवीची, रात्री देवीची ब्रह्मदेव स्तुती करू लागले। ब्रह्मदेव म्हणाले, हे देवी, तूच स्वाहा, तूच स्वधा व तूच वषटकार आहेस। स्वर हेही तुझेच निजरूप आहे। तू अक्षर आहेस, नित्य आहेस, जीवनदायी अमृत आहेस। प्रणवामध्ये अ, उ, म या 3 मात्रांनी तूच राहतेस। तसेच त्या प्रणवामध्ये, ओंकारामध्ये, जिचा विशेषत्वाने उच्चार केला जात नाही अशी जी अर्धमात्रा आहे ती तूच आहेस। हे देवी, तूच संध्या आहेस, सावित्री आहेस आणि तूच परमश्रेष्ठ जननी आहेस। हे देवी, तूच या विश्वाला धारण करतेस, तूच या विश्वाची उत्पत्ती करतेस, त्याचे पालन करतेस आणि कल्पांती याचा संहार करतेस। हे जगन्मय देवी, विश्वाच्या उत्पत्ती काळी तू सृष्टीरूप असतेस, विश्वाचे पालन करताना तू स्थितीरूपी असतेस, तर कल्पांती विश्वाचा संहार करताना तू संहृतीरूपी संहार रूप धारण करणारी असतेस। हे देवी, तूच श्रेष्ठ विद्या आहेस, तूच महान माया आहेस, तूच महान मेधा, बुद्धी, स्मरणशक्ती, महान स्मृती आहेस आणि तूच महान मोहरूप अशी महादेवी, महासुरी, महान देवता आहेस। हे देवी, तू सत्वादी तिन्ही गुणांना उत्पन्न करणारी सर्व जगाची प्रकृती आहेस। तूच महाभयंकर अशी कालरात्री, महारात्री व मोहरात्री आहेस। हे देवी, तूच श्रीलक्ष्मी, तूच विश्वस्वामिनी ईश्वरी, तूच री आणि तूच बोध हे जिचे लक्षण आहे अशी बोध स्वरूपा बुद्धी आहेस। तूच लज्जा, तुष्टी, पुष्टी, शांती व शांती, क्षमा, सोशिकता आहेस। हे देवी, तू खडग, शूल, गदा, चक्र, शंख, धनुष्य, बाण, भुशुंडी, परिगही आयुधे धारण करणारी आणि भयंकर भयप्रद स्वरूपाची आहेस। हे देवी, तू सौम्य आहेस, सौम्यतर सर्व सौम्य वस्तूंपेक्षा जास्त सौम्य आहेस, सर्वाधिक सुंदर आहेस। पर आणि अपर, दृश्य आणि अदृश्य या सर्वांमध्ये तूच सर्वश्रेष्ठ परमेश्वरी आहेस। हे अखिलात्मक हे देवी, या जगात कोठेही ज्या काही लहान मोठ्या सत असत रूप वस्तू आहेत त्या सर्वांची जी शक्ती आहे ती तूच आहेस, तेव्हा तुझी स्तुती करणे कसे शक्य आहे? हे देवी, जो जगाचा सर्जन करता, पालन करता व संहार करता आहे तो भगवान विष्णूही तुझ्यामुळे योगनिद्रावश झाला, त्या तुझी स्तुती करण्यास येथे कोण समर्थ आहे? हे देवी, ज्या अर्थी तू मला, भगवान विष्णूला व भगवान ईशानाला, शंकराला शरीर धारण करावयास लावलेस, त्या अर्थी तुझी स्तुती करण्याची कोणामध्ये शक्ती आहे? हे देवी, तू स्वतःच्या या उदार प्रभावांनीच प्रशंसित आहेस, म्हणूनच तू सर्व शक्तीने या मधु व कैटभ नामक दोन्ही असुरांना मोहित कर आणि जगाचा स्वामी असलेल्या भगवान विष्णूला त्वरित जागे करून त्यांना या 2 महान असुरांना मारण्याची बुद्धी प्रेरणा दे। तंत्रोक्त रात्री सुक्त संपूर्ण।